जर BSL चालू केलं, आपण जर चालू केलं तर 5 वर्ष वगैरे क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं काम करतो. कोर्स केला तर 3 वर्षाचं काम करून आपण त्यामध्ये येतो. या गोष्टी करत असताना आपण थेरॉटिकली तिथं जे जे होतं ते सगळं अभ्यास केलं जातं. ज्यावेळेस मुख्य याच्यामध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेस कळतं की अरे बाबा याचा आणि याचा काही सांगडच बसत नाही. मी सांगड घालायचं काम किंवा हे जे काम होतं ते अनुभवाने आणि प्रॅक्टिकली सुधारलं जातं. साधारणतः आपण एखादा अर्ज जरी द्यायचा झाला म्हटलं तरी प्रत्येक अर्जाला प्रोव्हिजन माहितीच असते असं काही नाही. गुरुने सांगितलं मुदतीचा अर्ज दिला, कोणत्या सेक्शन खाली कुठल्या प्रोव्हिजन खाली देतात हे माहीत नसतं. म्हणजे आपण जसं काही अंश जवळजवळ 25 ते 30% काम हे आपण मेंढीप्रमाणे करतो. जसं एक मेंढी पुढे गेली त्याच्या मागे चाललं की तसंच आपण त्या रुटीने चालत जातो आणि तेच आन्सर तेच उत्तर तेच हे ठेवले जातं. तर हा रूट बदलण्याकरता आपण आपली जर ज्ञानशक्ती थोडी जागृत ठेवली, परिसरातील अभ्यास करून जर आपण बघितलं, वाचनाची सांगड आपल्या याच्यामध्ये घातली तर याचा आपल्याला भरपूर फायदा होतो. बरं, शिक्षणाचं काही लिमिट नाही की तुम्हाला सिनियरकडनं शिकायला मिळेल किंवा पाहुणं शिकायला मिळेल किंवा त्यांनी असं केलं म्हणून आपण तसं करून होईल असं हे काही नाही. प्रत्येक मॅटर हा वेगवेगळ्या शेडमध्ये आलेला असतो, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ह्याच्यात आलेला असतो. त्याहून पुढची परिस्थिती म्हणजे तो मॅटर दाखल करण्यापासून जी तयारी करावी लागते त्यावेळेस प्रत्येकाचं सिव्हिलचं असेल तर वेगळं असतं, क्रिमिनल असेल वेगळं असतं, 138 तर कम्प्लीट वेगळं आहे. सेक्शनबद्दल आणि इन्ग्रेडियंट्सबद्दल मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. सगळ्यांना माहिती आहे 138 काय आहे, सेक्शन काय आहे, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहे. त्या इन्ग्रेडियंट्स प्रमाणे जर आपण गेलं तरच आपण पुढे चालणार आहोत. तर फक्त टप्पे त्यामध्ये लक्ष ठेवायला लागतं. दावा दाखल करताना जसं केलं जातं तसं आपण 138 दाखल करताना काय काळजी घेतली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. 138चा गाभा मी म्हणेल फक्त आणि फक्त नोटीसमध्ये असते. नोटीस जी असती त्या नोटीसवरच तुमचं 138 बसलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठंही जावं लागत नाही. तर तुमचं ड्राफ्टिंग करताना असं क्लेवर ड्राफ्टिंग ठेवायचं. माहिती घेताना पक्षकाराकडून ती माहिती घ्यायची. तर एखादा फॉर्म करायचा. आमच्या ऑफिसला तर साधारणतः एक फॉर्म केलेला असतो. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जसं आपण याच्यात म्हणतो FIR, तशा एका पद्धतीने FIR म्हणून असं केलेलं असतं. फिर्यादीचं नाव, त्याचा धंदा, आरोपीचं नाव, त्याचा धंदा, चेक नंबर, भरला किती वेळा, आला किती वेळा, शेवटचा कधी परत आला, रिटर्न कधी आला, रिटर्नपासून किती दिवसात पाठवला, हा सगळा फॉर्मॅट एका कागदावर यायचा. तो एकदा फॉर्मॅट तुम्ही बनवला आणि तुमच्या समोर ठेवला तर त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही अख्खं मॅटर तेवढ्या फॉर्मॅटवर चालवू शकता. कारण त्याच्या व्यतिरिक्त काही जावं लागत नाही. आणि शेवटी एक रिझन घ्यायचं की तो कशाची ट्रान्झॅक्शन कशा संदर्भात किंवा चेक त्याच्याकडे येण्याचं कारण कुठलं आहे या संदर्भात घेतलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण सेक्शनच्या इन्ग्रेडियंट्स ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. नवीन अमेंडमेंट आलेले आहेत, सायटेशन आलेले आहेत, त्या आपण अप्लाय कशा करायच्या, आपल्या केसमध्ये कसे अप्लाय होते, कुठल्या केसमध्ये अप्लाय होते, हे जागरूकतेने आपण बघून त्यामध्ये केलं पाहिजे. असे काही सायटेशन असतात की जे सुरुवातीला आले. आता सुरुवातीला एखादं सिक्युरिटीचे नोट आला होता असे आले. आता असे भरपूर सायटेशन आले की जेणेकरून सांगितलं की सिक्युरिटीचं चेक दिलेला असेल तो सुद्धा लायबल होतो. सुरुवातीला सांगितलं जायचं स्टॉप पेमेंट असेल तर नाही. आता आपण एक स्टेज घेऊया. ज्यावेळेस चेक डिपॉझिट घेतला जातो त्यावेळेस पहिले 6 महिन्याची मुदत होती. आता चेकवरच लिहिलेलं असतं व्हॅलिड फॉर 3 months. तो 3 महिन्यामध्ये कितीही वेळा भरा. आता काही पक्षकारांचं असं असतं, साहेब एकदा भरला, 2दा भरला, 3दा भरून आणला बरं का. आपण 3दा कशा करता भरायचा? नाही 3 वेळा भरावा लागतो असं आम्हाला वाटतं म्हणून 3दा भरून आणला. तसं काही नाही. त्याचं लिमिटेशन असेपर्यंत 3 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही कितीही वेळा भरा. फक्त प्रिकॉशन एक घ्यायची की शेवट भरून रिटर्न आल्यानंतर जी नोटीस पाठवली जाईल दॅट इज कॉज ऑफ ॲक्शन स्टार्ट फ्रॉम दॅट डे, तसं करावं लागतं. म्हणजे सुरुवात 138ला सुरुवात तेव्हापासून होईल असं धरून चालायचं. जर चेक परत आला तर तिथं परत कॅल्क्युलेशनला आपण खूप गल्लत करतो. विदिन 1 month हा जो पिरियड असला जातो, एका महिन्याच्या कालावधीमध्ये हा टाकायचा किंवा करायचा असं नाही करायचं. तर चेक भरल्या रिटर्न आल्यानंतर दॅट नोटीस, ती जी नोटीस असते ती नोटीस तुम्ही विदिन 13 days, पहिले 15 दिवस होते
एकदम सुरुवातीला अमेंडमेंट झाल्यानंतर मग 1 महिन्याचा पिरियड आला. तर तो तिथं वर्ड आहे 30 डेज. आपण महिना कॅल्क्युलेट करून चाललो तर तो महिना कधीही बसत नाही. ते कॅल्क्युलेशन करताना हे माइंडमध्ये ठेवायचं की चेक रिटर्नची डेट जी आहे, आता तिथं पण परत गल्लत अशी घेतली जाते की चेक भरला तुम्ही रिटर्न आला, नाही मला 15 दिवसांनी मिळालं, तिथपासून चालू करायचं. असं कधीही करायचं नाही. भले तो परत भरायला लागून आता पिरियड स्पॅन जो आहे तो भरपूर असल्यामुळे त्याला अडचण येत नाही. समजा चेक तुम्ही भरला, रिटर्न आला 5 तारखेला रिटर्न आला, तर ज्या दिवशी रिटर्न डेट आहे चेकवर ती डेट सोडून द्यायची. तिथपासून लिटरली 5वीला असल्यासारखं 1, 6ला 1, 7ला 2, 8ला 3, 9ला 4 असे दिवस काउंट करायचे आणि 30 डेज काउंट करायचे. कधीही काउंट करताना महिन्यावर जायचे नाही, डेजवर जायचे. मग एखादा महिना ऑगस्ट, जुलै, ऑगस्ट जर असेल तर 31 जाईल, फेब्रुवारीचा असेल तर 28, 29 जाईल. तर ते दिवस आपल्याला कॅल्क्युलेट करून 30 डेजमध्ये टाकायचे आणि नोटीस त्या पिरियडमध्ये रवाना करायची. आता चेक प्रेझेंट होतानाही काही वेळेस काय करतो आपण, निग्लिजन्सपणा नडतो क्लायंटचा. तो काय करतो, समजा चेकवर तारीख आहे, एंड तारीख त्याची येते की 5 सप्टेंबरला तो संपतोय असं आपण धरलं, तर तो 4ला भरतो. गल्लत काय होती की 4ला जर चेक भरला, आता ECS-मुळे सोपं झालं, त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की काय परिस्थिती आहे. तर गल्लत अशी होती की 4ला चेक भरला, पण तो ट्रान्झिटमधला चेक जर असेल आणि तो प्रेझेंट व्हायला त्या बँकेमध्ये जर 5च्या ऐवजी 6ला गेला तर तिथं शेरा पडतो, स्टेल चेक, शिळा चेक म्हणून, शिळा म्हणू आपण त्याला, स्टेल चेक म्हणतो. म्हणजे तो अप्लिकेबल होईल का 138ला, तर तो बसत नाही. मग त्याकरता चेक भरतानाही ती काळजी घ्यावी लागते. एखाद्या वेळेस पक्षकार लेट आला आणि घाई गडबडीत करायचं झालं, नाही साहेब आले 15-20 दिवस होऊन गेले, तेवढी नोटीस पाठव, 30 दिवसाची पाठव. कधीही घाई करायची नाही. जर चेकला लिमिटेशन असेल तर परत भरायला सांगायचा. पहिल्या भरण्याचं रिझन आपण काही देऊ शकतो की पहिला भरत आला, परत मला सांगितलं त्याने की नाही पैसे नव्हते, व्यवस्था नाही झाली, परत भरा, तेवढी रिक्वेस्ट केली, आमचे संबंध चांगले होते म्हणून परत भरला. हा परत भरण्याचा पार्ट एक त्यामध्ये झाला. रिटर्न आल्यानंतर 30 डेज नोटीस गेली, 15 दिवस वेट करायचं, पिरियड 1 to 1 डे काउंट करायचे आणि मगच चेकच्या बाबत निर्णय घ्यायचे. शेरा कुठलाही असो, जनरली सगळे शेरे ॲप्लिकेबल असतात. स्टॉप पेमेंटचा शेरा हा ॲप्लिकेबल कधी नसतो, यालाही काही गृहीतक आहे. आता समजा तुम्ही स्टॉप पेमेंट असं ते कितीतरी होऊ शकेल की स्टॉप पेमेंटला समजा लागत नाही, 138 ॲप्लिकेबल होत नाही, असं जर आपण धरलं तर नंबर ऑफ केसेस वाढत जातील की हे घ्या चेक चला, असे लिटरली याच्यासारखे चिठ्ठीसारखे पेपरसारखे चेक वाटले जातील आणि त्या चेकचा गैरउपयोग केला जाईल. चेक द्यायचे स्टॉप पेमेंट, चेक द्यायचे स्टॉप पेमेंट, तर तसंही घेतलं जात नाही. तर स्टॉप पेमेंटला सुद्धा आपल्याकडे ॲप्लिकेबल होतं, 138 ॲप्लिकेबल होती. यामध्ये डिफेन्स साईडला फक्त एक डोक्यात ठेवायचं की स्टॉप पेमेंट तुम्हाला करायचं असेल तर यू हॅव मेंटेन सफिशियंट बॅलन्स इन युअर अकाउंट. समजा मी 5 लाखाचा चेक दिला आणि स्टॉप पेमेंट केले आणि माझ्या खात्यामध्ये 10 लाख शिल्लक आहे, तर ते ग्राउंड तुम्हाला अवेलेबल आहे स्टॉप पेमेंटचे की यस हे देणं नव्हतंच, 10 लाख माझ्याकडे शिल्लक असताना सुद्धा मी स्टॉप पेमेंट केले. पण तुमच्या खात्यात 100 रुपये पडले तर तुम्ही 5 लाखाचं चेक स्टॉप पेमेंट करा, तुमचीच काही ते नाही, कॅपॅसिटी नाही. हा एक पार्ट त्याच्यामध्ये समजून घेतला पाहिजे. चेक भरला, परत झाला, दाखल करतानाही व्यवस्थित काळजी करून दाखल करायचा. आता नवीन प्रोव्हिजन आल्यामुळे तेही सोयीचं झालं की समजा नाही एखादा चेक तुम्हाला विदिन लिमिटेशन पिरियडमध्ये जर नाही भरता आला, नाही करता आलं, केस नाही करता आली, तर डिले कंडोनेशन ॲप्लिकेशन करून ते होऊन जातं. सफिशियंट रिझन त्याला द्यावं लागतं. त्यामध्येही परत असा उद्योग होतो की जर आपण दाखल केलं आणि दाखल केल्यानंतर जास्त स्पॅन जर असेल तर नोटीस काढली जाते, त्याचं हेरिंग वेगळं घेतलं जातं. पण जनरली एक 15-20 महिना 2 महिन्याचं सफिशियंट जर रिझन दिलेलं असेल तर डिले विदाऊट नोटीससुद्धा कंडोन होऊन तुमचा नंबर पडला जातो. तर दाखल केल्यानंतरची जी प्रोसिजर राहते त्या प्रोसिजरनुसार आपल्याला सगळं माहिती आहे की काय केलं जातं, काय नाही केलं जातं. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो असा येतो की नवीन ॲक्टप्रमाणे 143 इन्क्लूड झाला आहे आणि 139चे प्रिझम्पशन सगळ्याकडे आहे. 138च्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तुम्ही लिटरली कॅल्क्युलेशन करूनच, तुम्हाला टेक्निकल सेक्शन आहे, तुम्ही एका जरी पार्टमध्ये फॉल्स गेले, एका जरी पार्टमध्ये चुकले तरी तुमचा डोलारा कोसळला, तुमची मॅटर संपली. नोटीस विदिन पिरियड नसली तरी गेली, मॅटर तुम्ही प्रीमॅच्युअर दाखल केलं मुदत संपायच्या आधी तरी गेलं, दुसरं नोटीस मिळाली नाही त्याला तरी गेली,
डिमांड ऑफ नोटीसची जी कार्यवाही केली जाते ते प्रिझम्पशन आपल्याला येतं, त्यानुसारच करावं लागतं. एकही पार्ट म्हणजे 4 थोडक्यात आपण असं धरू की त्रिकोण आहे, चौरंग नाही म्हणता येत त्याला, त्रिकोण जर धरला आपण एक पाय गेला तर पडणार हे 100%. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक आणि टेक्निकॅलिटी सांभाळूनच केल्या पाहिजे. मॅटर दाखल झाल्यानंतरची जी प्रोसिजर पुढची असते ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याप्रमाणे फक्त आपण आज असं करू की ज्यांना ज्याप्रमाणे शंका येतात किंवा काय वाटतं तसं जर इंटरोगेशन आपण केलं तर त्या दोन्ही याच्यातून हे साध्य होणार आहे. तुम्हाला जी शंका असेल किरकोळीची कुठली शंका असेल ती जर विचारली तर त्याचं निरसन होऊन बाकीच्यांना पण समजलं जाईल. फक्त सेक्शनचे प्रिझम्पशन धरताना एकच की 138चे सगळे इन्ग्रेडियंट्स कंप्लीट करता येतील अशा पद्धतीने ड्राफ्टिंग झालं पाहिजे नोटीसचं. आणि एकदा जर स्मार्ट नोटीस ड्राफ्ट केली तर यू कॅन प्रिपेअर कंप्लेंट विदिन 10 मिनिट. जर तुमची नोटीस व्यवस्थित ड्राफ्ट असेल तर सिंग्युलर प्लुरल काढून तुमचे असेल आमचे असेल काढून फिर्यादी आरोपी असं करून तुम्ही त्या नोटीसप्रमाणे फिर्याद मोजून 10 मिनिटात तयार करू शकता. जास्त पिरियड लागत नाही. आणि हाच एक असा विषय सगळ्यात पार्टमध्ये लागू पडतो की जो तुम्ही म्हणताय त्याच्यात बदल करता येत नाही. कारण 138 जरी तसं पाहिलं आपण तर कॉशी सिव्हिल कॉशी क्रिमिनल आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जाताना ज्यावेळेस सेक्शन 9चे एस्टोपेल म्हणतो आपण की आता मी सांगितलं माझं नाव रामराव आहे तर परत पुढे जाऊन नाही श्यामराव आहे असं म्हणता येत नाही. सेम परिस्थिती असते. नोटीसमध्ये जर तुम्ही एखादं वक्तव्य केलेलं असेल तर त्याच वक्तव्याप्रमाणे तुम्हाला गृहीत धरून पुढे जावं लागतं. आणि दॅट वॉज व्हेरी इझी टू अस की नोटीसप्रमाणेच कंप्लेंट ड्राफ्ट करायची, कंप्लेंटप्रमाणेच एव्हिडन्स अफिडेव्हिट ड्राफ्ट करायचं म्हणजे कुठंही भिन्नता येत नाही किंवा बदललं असं होत नाही. आणि ती प्रिकॉशन त्यामधून घ्यायची. आता यामध्ये पार्ट कुठला राहतो की 138 खाली जे सेक्शन्स आहेत त्याला सपोर्टिंग 139 खाली सगळे प्रिझम्पशन दिलेले आहे. तर प्रिझम्पशन इन फेवर ऑफ कंप्लेनंट काय आहे की दिलायनाचं एक सही आहे ना तुझी की लागू झालं हे प्रिझम्पशन असतात. तर यामध्ये प्रिझम्पशन आरोपीचं काम यामध्ये एकच राहतं की प्रिझम्पशन त्याच्यातले 139 खाली जे प्रिझम्पशन आहे ते फक्त रिबट करून घ्यायचे. इफ accused succeed rebutting that presumption which is laid down section 139 of the act, automatically there is no necessity to accuse enter in witness box and state the different story or lead his own story. असं कुठेही होत नाही, म्हणजे गरजच पडत नाही जर तुम्ही प्रिझम्पशन रिबट केले तर त्याप्रमाणे पुढचा पार्ट तर वेगळाच असतो. ज्यावेळेस साक्षीदार येतो प्रत्येकाला लागूच पडतो. माझ्या माहितीप्रमाणे बाकीच्यांना ज्युनियरला वगैरे माहिती साक्षीदाराचे साधारणतः आपण वर्गवारी करूनच त्याप्रमाणे कधीही मॅटर चालवणं सोपं असतं. साधारणतः साक्षीदार आपण जर बघितलं तर एक 3-4 प्रकारचे साक्षीदार असतात की जे काही हार्ड असतात काही सोपे असतात. उदाहरणार्थ एखादा साक्षीदार विचारलं तुझं नाव काय, तो सांगतो सोमाजी गोमाजी कापसे राहणार मुक्काम पोस्ट देवडी तालुका शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र इंडिया. हा सगळ्यात चांगला साक्षीदार आपल्या दृष्टीने. ज्यावेळेस आपण विरुद्ध बाजूला असतो त्यावेळेस सगळ्यात चांगलं. त्याला एक विचारलं की तो 10 सांगतो त्याच्यावरनं क्रॉस आपली विल क्रॉस करताना तर ही तत्व आहे की तुम्ही कधीही क्रॉस प्रश्नोत्तर स्वरूपात लिहून काढू नका. तुम्ही प्रश्नोत्तर स्वरूपात ज्यावेळेस क्रॉस लिहून काढता त्यावेळेस तुम्ही स्वतःला लिमिटेडमध्ये करून घेता आणि त्याच पॉईंट पुरतं चालता. तसं कधीही चालायचं नाही. ते रिस्ट्रिक्शन तुम्ही तुमच्यावर लादून घेता. त्यापेक्षा पॉईंट काढा. आता तुम्ही उदाहरणार्थ सांगितलं की चेक किती तारखेला भरला त्याला विचारलं त्याच्यावर मी प्रश्न काढला चेक किती तारखेला भरला, तो कधी परत आला, त्याचे किती तारखेला नोटीस पाठवली. हे 3 प्रश्न समजा मी काढले आणि त्याप्रमाणे फिर्यादीमध्ये जर त्यांनी तशीच लिहिलेलं असेल तर तुमचं ब्लंड होता, तुम्ही एकदम ब्लँक होता की पुढची क्रॉस सुद्धा तुम्हाला जमत नाही. अशा परिस्थितीमध्ये येतात ज्यावेळेस तो ह्या 3ही प्रश्नाची उत्तरं जशीच्या तशी कंप्लेंटप्रमाणे देतो. त्यावेळेस त्याला फक्त आपले पॉईंट काढून ठेवायचे की ह्या पॉईंटला असं विचारायचं आणि तो जसं फिरल जसा वारा फिरल तशी आपली पाठ फिरवायची आणि त्याच्या मागे चालत राहायचं. हा सगळ्यात फंडा क्रॉसमध्ये उपयोगी येतो. 138मध्ये कुठल्याही मॅटरमध्ये येतो. तर ती काळजी घ्यायची. दुसरा साक्षीदार आपण पकडला तर त्याला विचारलं आपण की काय तुझं नाव, तो टिपिकल उत्तर देतो माझं नाव रामराव. तुझ्या वडिलांचं, तो वडिलांचं नाव सांग. अशा प्रकारचे साक्षीदार हे कम्प्लीट आणि खूप डेंजरस असतात की जेणेकरून टू द पॉईंट उत्तर देतात. तुम्ही रागवा खवळा प्रेमाने घ्या कसं घ्या टू द पॉईंट जातात. ती एक काळजी घ्यायची की त्याप्रमाणे तो चालला पाहिजे. तिसरा साक्षीदार असा असतो की तुझं नाव काय,
तुझं नाव काय? 4 वेळा विचारलं तेव्हा पुढे तू जाऊन सांगणं माझं नाव रामराव. हा एक जड जाणारा साक्षीदार असतो. म्हणजे आपण कॅटेगरी का करायची, तर आपण ज्यावेळेस मॅटर चालवायला जातो किंवा चालवायला घेतो त्यावेळेस आपण कुठल्या माणसाला कुठल्या प्रकारे विचारणार आहोत याची खात्री आपण आधी करून घेतली पाहिजे. त्याप्रमाणे आपण स्वतः करता तयार झालं पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न करणे आणि पुढे जाणे हा यामध्ये चांगला मार्ग आहे. तर 138च्या सगळ्याही केसेस सक्सेस होतातच नाही होत असंही काही नाही, ते तुमच्या एफर्ट्सवर डिपेंड असतं. काही वेळेला तुम्ही 2 प्रकारची वर्गवारी याच्यामध्ये करता येते आपल्याला, की ज्यावेळी जजेस असतात, जजेसला पूर्ण ज्ञान असतं असं गृहीत धरूनच आपण सगळ्या ह्या गोष्टी करत असतो. पण नवीन तरतुदीप्रमाणे त्या तरतुदी अन्यविज्ञ जर एखादा असेल, त्याला माहीत जर नसतील, तर त्या तरतुदीप्रमाणे सायटेशनचा मारा केला, काही केला तरी तो बेस लागू होत नाही. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादं मॅटर तयार करता त्यावेळेस तुमच्याकडे ती फॅक्ट असते. जी फॅक्ट तुमच्याकडे असते त्या फॅक्टवरून ती फॅक्ट तुम्ही लॉमध्ये कन्व्हर्ट करता आणि त्याची कंप्लेंट तयार करता. ती करताना बेस आपण कायद्याचा घेत असतो. तर बेस तयार करताना अशी काळजी घ्यायची की याला कुठेही सायटेशनची कोबडी लागणार नाही. आणि ज्यावेळेस तुमचा एखादा ॲक्ट किंवा तुमची कृती जर कायद्यानेच बांधलेली असेल आणि कायद्यानेच होणारी असेल, करता येणारी असेल, तर त्याला वेगळे सायटेशन द्यायची गरजही पडत नाही. असे कितीतरी मॅटर आहेत की ज्याच्यामध्ये वेगळे सायटेशनची गरज पडत नाही, वळून काढून आणायचीही गरज पडत नाही. तर ह्या वर्गवारी करताना ज्यावेळेस आपण करतो की क्लेवर ड्राफ्ट रीडिंग आपण त्यामध्ये करून घेतो आणि त्याप्रमाणे पुढं चालत आहे. यामध्ये नवीन अमेंडमेंटप्रमाणे 143ची जी अमेंडमेंट झालेली आहे तिथे पण शाल नाही आहे, मी आहे. तुम्ही परिस्थिती असं काही नाही की 20%चा अर्ज दिला ॲज मॅन्डेटरी म्हणून ते मिळून जाईल तुम्हाला आणि मिळेल असे नाही. यू कॅन रेजिस्ट द क्लेम ऑफ द कंप्लेनंट, कधीही म्हणू शकता तुम्ही. ज्यावेळेस आला अर्ज, नाही 20% भरा, 20%च्या याच्याने प्रमाणे झालं पाहिजे, केलं पाहिजे असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस आपण रेजिस्ट करायचं. येस वी हॅव सक्सेड इन द मॅटर. तेवढे चान्सेस आहेत, होप्स आहेत, पर्टिक्युलर्स असं आहेत, मॅटर असं आहे, लेट देम फाईल, लगेच चालू करा, क्रॉस घ्यायला तयारी. ह्या मुद्द्यावर झाला तर तो 20%चा पण पार्ट बाजूला जातो आणि पुढे मॅटर चालू करता. तर ह्या इन्व्हॉल्व प्रोसिजरमध्ये तुम्हाला आता ह्या कुठल्याही सिच्युएशनला कुठलीही शंका असेल तर त्यांनी स्वतंत्र विचारावी, आपण त्याचं निरसन. बोला. एक फक्त शंका अशी आहे की डिमांड नोटीसला उत्तर देणं गरजेचं आहे की नाही? तुम्ही कुठल्या पद्धतीवर चालताय हा डिपेंड आहे. डिमांड नोटीसला उत्तर जर दिलं तर सगळ्यात घाण पद्धत अशी होती किंवा घाण इन्सिडेंट असा घेतला जातो त्यामध्ये की तुमचा डिफेन्स तुम्ही डिमांड नोटीसमध्येच क्लिअर करता. तिथं ओपन होतं, डिफेन्स ओपन होतो. मग त्यावेळेस जर डिफेन्स ओपन झाला तर असं एक क्रिमिनलमध्ये तर हा फंडाचे सगळे की तुम्ही ज्यावेळेस एखादी क्रॉस घेत असाल किंवा काही करत असाल त्यावेळेस when you are from the accused side you can raise multiple defense. मल्टिपल म्हणजे असं नाही आज मला नाही योगेशने पैसे दिले, उद्या म्हणे बँकेला दिले, काही डिफेन्स रेज करू शकता आणि कुठेही करू शकता. प्रोबॅबल जे प्रिपॉर्टन्स ऑफ प्रोबॅबिलिटी जी असतं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये बसवू शकता. तर हा ज्यावेळेस नोटीस उत्तर देतो, नोटीस उत्तर देणं जितकं गरजेचं आहे तितकं घातक पण नाही. त्याचं दोन्ही बाजूने हे दुधारी शस्त्र. ज्यावेळेस तुम्ही देता तर तुम्हाला तोटा काय होतो की तुमचा डिफेन्स ओपन होतो. पण ज्यावेळेस नाही देत त्यावेळेस अजून एक तोटा असा होतो की यू रिसीव द नोटीस आणि कीप मम ऑन द सेम पॉईंट. म्हणून तुम्हाला ते मान्य आहे किंवा त्याच्यातला सर्टन पार्ट आहे, सर्टन कॅटेगरी कव्हर होऊन जाते. तसे सायटेशन पण नाही. इव्हन यू आर नॉट रिप्लाय द नोटीस देन यू हॅव नो डिफेन्स, असं पण काही ठिकाणी घेतलं जातं. मग ती मॅटरची परिस्थिती बघून आपण त्यानुसार त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. आणि जर नोटीस आता बऱ्यापैकी अशी परिस्थिती आहे, आत्तापर्यंत वाढत चालले की ज्यावेळेस एखादी नोटीस काढली जाते त्या माणसालाच मिळते याची काही गॅरंटी नसते. तो एक डिफेन्स त्यामध्ये आपण ठेवू शकतो की समजा मला नोटीस काढली, मिसेसनी घेतली, आरोपीला तर नाही मिळाली. हा टेक्निकल पार्ट आहे, हा आपण त्या पद्धतीने बघूनच तिथे गेलं पाहिजे की ते आपण डिनायल देऊ शकतो. आणि जर नोटीस उत्तर द्यायचं नसेल तर युअर
डिफेन्स शुड बी स्टिक अप विथ दॅट की तुम्ही नोटीसच मिळाली नाही. ह्या मुद्द्यावर जावं. अजून नोटीस जी पाठवतो त्याच्या हे येत नाही ॲक्नॉलेजमेंट जी येत नाही कॅल्क्युलेशन कसं सगळ्या खंडा नोटीस पाठवल्यानंतर आपल्याकडे पावती असते. त्याप्रमाणे आपण नोटीस पाठवली म्हणून वृद्ध ॲक्नॉलेजमेंट आली, संपला. आता नवीन प्रमाणे आले की ट्रॅक रिपोर्ट येतो. ट्रॅक रिपोर्ट प्रमाणे आपण काढतो. त्या ट्रॅक रिपोर्ट पण असा गोळ झालाय की आपण पुण्याला नोटीस पाठवली तर त्याचा ट्रॅक रिपोर्ट सोलापूर, उस्मानाबाद, मनमाड असा दाखवला. त्यावेळेस काय करायचं की तुम्ही जे नोटीस पाठवलेली आहे तो पत्ता सेक्शन 27 ऑफ द जनरल क्लॉजेस ऍक्ट, ज्या दिवशी नोटीस समजा 7 तारखेला नोटीस पाठवली, 8, 9, 10 3 दिवस झाडाचे 3 दिवसात मिळाली असं प्रिझम्पशन त्यामध्ये घेतलेलं आहे. ते प्रिझम्पशन धरून तिथून पुढं 15 दिवस कॅल्क्युलेट करायचे. त्या 15 दिवसानंतर विदिन 1 मंथ तुम्ही कंप्लेंट दाखल करायची. त्यावेळेस यू शुड बी प्रिपेअर विथ ऑल दिस सर्टन थिंग्स. हा एक मार्ग होता. दुसरा, जर तुम्ही नोटीस पाठवली आणि त्याची ॲक्नॉलेजमेंट नाही आली तर यू अप्लाय टू पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिसला अप्लाय करायचं. अमुक तारखेला अमुक रजिस्टर केलेलं होतं, त्याबद्दल काय आहे ते मला कळवा. तो रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही ते दाखल करू शकता. पण त्याआधी जर आपण म्हटलं की आपण लेट जागे झालो, ती नोटीस पाठवली 25-26 दिवस झाले तरी 15 दिवस होऊन गेले, 20 दिवस होऊन गेले, नोटीसच नाही आली, वाट बघत बसलो. त्यावेळेस जर आपण पोस्ट ऑफिसला गेलो तर तिकडून यायला 8-10 दिवस लागतील. परत डिले झाला, आता आलं त्याच्यामुळे सोडून द्या, डिले कन्व्हर्सेशन करून करता येतं. पण त्यावेळेला कंप्लेंट जनरल क्लॉजेस 27 प्रिझम्पशन धरून दाखल करायची आणि नंतर हे नोटीस मिळाल्याचा पोस्टाचा रिपोर्ट सपोर्टिव्ह देऊन दाखल मागे. सर खटला दाखल केला आपण. दाखल केल्यानंतर पहिल्या तारखेला आरोपीला जामीन द्यावा लागतो. त्यानंतर आपण खटला चालवताना कशा पद्धतीने स्टेप घेत आहोत पुढं निकालापर्यंत. आता आपण याच्यात पुन्हा हा महत्वाचा पार्ट. आरोपीकडून असं किंवा आरोपीकडनं जर असेल तर खटला दाखल केला, बेल देऊ शकतो. इव्हन दो असे सायटेशन पण आहेत आणि तुम्ही करू शकता. समजा एखादा आरोपी दिल्लीचा आहे आणि तुम्ही त्याच्यातर्फे हजर झाला तर प्ली रेकॉर्ड केली जाते. तर प्ली तुम्ही त्याच्या वतीने तुम्ही प्ली रेकॉर्ड करू शकून खटला चालू शकता. तर आता नवीन प्रोविजन आल्यामुळे 20% आपली तो डिसाईड होईल. त्यानंतर प्ली आधी एंटर होतो, त्याची क्रॉस घेतली जाते, त्याचे कोण साक्षीदार असतील ते घेतले जातात. परत त्यांचं साक्षीदार झाल्यानंतर 313 घेतलं जातं, म्हणजे स्टेटमेंट घेतलं जातं आरोपीचं, जसं क्रिमिनलमध्ये घेतात सेम पद्धतीने. त्या स्टेटमेंट झाल्यानंतर तुमचे डिफेन्स जर असतील त्यामध्ये काही तर ते डिफेन्स रेज करायचे, साक्षीदार घ्यायचे आणि त्यानुसार तो पुरावा तुमचा संपला जातो. तो पुरावा झाल्यानंतर आर्ग्युमेंट आणि जेल या स्टेजला जाईल. बाकी कुठली वेगळी पद्धत त्याच्यामध्ये लागत नाही. अजून बोला. बऱ्याचदा नोटीस ज्यावेळेला आपण आरोपीला पाठवतो त्यावेळेला शेअर येतो की पत्ता बदल आहे, ॲड्रेस चेंज, किंवा बऱ्याचदा आरोपीला समजतं की आपल्याला नोटीस पाठवली तर नोटीसच घेत नाही आणि 138 नोटीस पाठवलं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत काय करायचं? सगळ्यात जी महत्त्वाचा गाभा म्हणजे 138चा नोटीसच आहे. जोपर्यंत आरोपीला नोटीस मिळत नाही तोपर्यंत तुमची डिमांड जी नोटीस केलेली आहे ती कंप्लीट होते. शेरे काय येतात त्यावर डिपेंड आहे. पहिली गोष्ट, ज्यावेळेस त्याला मिळाला नाही अपूर्ण पत्ता असं जर म्हटलं तर आता जनरली नवीन याच्याप्रमाणे तर खूप सोयीचं झालं. जो ट्रान्झॅक्शन करतो त्याच्याकडे आरोपीचा नंबर असतो, मोबाईल नंबर असतो. तो पोस्टिंग करताना त्याच्यावर मोबाईल नंबर टाकून द्यायचा. एक. दुसरी गोष्ट, कंप्लेंट दाखल करताना त्याचा ज्ञात जो पत्ता असतो शेवटचा, इथं राहत नाही, अपूर्ण पत्ता सोडून गेला असं जरी असलं की सोडून गेला, लेफ्ट ॲड्रेस म्हटलं तरीही आपण कंप्लेंट दाखल करू शकतो. दाखल करायला कुठलाही बंधन येत नाही. फक्त कंप्लेंट दाखल झाल्यानंतर त्याचं असं जसं आपण पत्ते बदलतो, प्रतिवादी दाखल केले सिव्हिलमध्ये जसं म्हणतो की ह्या प्रतिवादीचा पत्ता दिला तो, नंतर तो तिकडे राहिला गेला बदलला त्या पत्त्यावर काढा, सेम पद्धतीने आपण समन्सी त्या पत्त्यावर करू शकतो. पण त्यावेळेस तो पत्ता तिथे राहायला होता, लास्ट नोन ॲड्रेस ही एक थीम आहे, त्याप्रमाणे आपण टाकून देऊन त्याच्यात करावं लागतं. म्हणजे अपूर्ण पत्ता असला घेत नाही म्हटलं तर प्रश्नच मिटला. इट वॉज व्हेरी गुड. कारण त्याला माहिती आहे जर तुम्ही एखाद्या नोटीसला डिनायल दिलं कुठल्याही याला तर इट्स प्रिझ्युम दॅट यू नो द कंटेंट्स ऑफ दॅट नोटीस असं म्हणूनच गृहीत धरलं जातं. कायद्याने तशी प्रोव्हिजन होती, त्याच्यामुळे त्याची अडचण कुठे येत नाही. बऱ्याच जर लास्ट नोन ॲड्रेसवरती जर आपण नोटीस पाठवली आणि त्याला मिळण्याचा विषयच नसतो, पण मग नंतर समजा आपण केला नाही मिळाले तर शेरा काय येणार, तो तिथे राहत नाही. कंप्लेंट दाखल करायची लास्ट नोन ॲड्रेसवर.
लास्ट नोंद 8 दिवसात कंप्लेंट दाखल करून त्याचा पत्ता नाही मिळत तोपर्यंत आपल्याला कंप्लेंट रन करणं भाग आहे. पण मग समज कशावर काढायचं इश्यू प्रोसेस तुम्ही फिर्यादीने आरोपी शोधल्याशिवाय इलाजच नाही. मला शोधल्याशिवाय इलाज नाही. तीच मोठी अडचण होते आता. नाही हा साधा फंड आहे. मला जर एखाद्याच्या तोंडात वाजवायची असेल तर तो समोर आल्याशिवाय मलाही वाजवता येणार नाही. सेम थीम याच्यामध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला शोध असे कितीतरी ठिकाणी झाले त्यांनी सर्च मध्ये राहिलं पण लिमिटेशन जाऊ नये म्हणून तुम्ही हा कंप्लेंट दाखल करून रन करणं हा पार्ट आहे त्यामध्ये. अजून सर व्हॉट्सअपला नोटीस पाठवली अलाउड आहे. काही ठिकाणी धरलं जातं काही ठिकाणी धरलं नाही जात. त्यावेळेस काय करायचं व्हॉट्सअपला जर नोटीस पाठवायची असेल तुम्हाला तर PDF करायचं. PDF करून व्हॉट्सअपला त्या नंबरला पाठवायची. तुमचा रिसिव्हिंग मोडला ठेवायचा. असे कितीतरी फोन असल्याशिवाय आपण रिसिव्ह करत नाही डिटेक्ट होत नाही मिळाले. त्याला मिळाल्याचं ब्ल्यू टिक येतं. ब्ल्यू टिक आल्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा प्रिंट काढून घ्यायची आणि तो रेफरला करतात. पण तो सबस्टन्शियल किंवा 100% सबसिडिएट पुरावा नाही. खटला दाखल केल्यानंतर खरेदीतर्फे 20% अमाऊंट जी आपण मिळावी संपूर्ण रकमेबाबत त्याबाबत काय तरतूद आहे किंवा नेमकं ते करत नाही. सेक्शन 143 नवीन अमेंडमेंट झालेलं आहे. 20% चेक अमाऊंटची रक्कम भरावी असं म्हणून घेतात. तो जुन्या मॅटरमध्ये आपल्याला करता येत नाही. दॅट वे हॅव नॉट रिट्रोस्पेक्टिव्ह तो प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट सगळं आपण ज्यावेळेस आली ना त्यावेळेस आमच्या सगळ्यांनी 20% धपा. पण ती अमेंडमेंट जेव्हापासून झाली तिथपासून पुढच्या प्रकारांना लागू आहे. एक दुसरी गोष्ट इट वॉज नॉट मॅन्डेटरी की कोर्टावर बंधनकारक नाहीच की तुम्ही द्या म्हणून. सुरुवातीला बोललो तसं की ज्यावेळेस तुम्ही फिर्यादी कोण असता त्यावेळेस तुम्ही प्रेस करणार की 20% आहे 20% प्रमाणे द्या जिनियन लिगल ट्रान्झॅक्शन आहे असं म्हणून. पण ज्यावेळेस तुम्ही आरोपीकडनं येतं त्यावेळेस तुम्ही ड्युटी कास्ट अपॉन यू टू शो इलिगल ट्रान्झॅक्शन आहे याचं काही देणे घेणे नाही आहे पैसे देणे नाही आहे कशाला मला 20% आहे का. कोर्ट सारासार विचार करून द्यायची की नाही द्यायची ते दोन्ही गोष्टी ठरवू शकतात. हा एक पार्ट. दुसरा 20% अमाऊंट भरली आणि तुमची गेली असं होत नाही. ज्यावेळेस ती अमाऊंट एवढं आरोपीच्या वकिलांनी कधी एवढं डोक्यात ठेवून चालायचं की ज्यावेळेस 20% अमाऊंट आपल्याला भरायची वेळ येते आणि आपण ती भरलेली असते त्यावेळेस विड्रॉवला ज्यावेळेस फिर्यादी अर्ज देईल त्यावेळेस आरोपीच्या वकिलाने ऑब्जेक्शन घेऊन त्याला ती अमाऊंट रिस्ट्रिक्ट करायची. एक तर देऊ नये कोर्टातच जाऊन द्यावी व्याजाने टाकावी. त्याचं व्याज जर सक्सेस झाला तर व्याजासहित त्याला द्यावी नाही झालं तर व्याजासहित मला मिळालं. एक दुसरं तर त्याला द्यायची झाली त्याचा अंडरटेकिंग बँक गॅरंटी घ्यायची इन केस ऑफ सक्सेस फेल्युअर ऑफ द मॅटर म्हणजे जर सक्सेस नाही झालं तर ही रक्कम मी बँक व्याजासहित कोर्टात भरेल. म्हणजे दोन्हीकडनं शेवटी राहील. सर डिफेन्स काय घेता येईल काय डिफेन्स काय घेता येईल सर त्याच्यात डिपेंड अपॉन मॅटर. तुम्ही काय घेता जनरली त्यावर डिपेंड आहे. इथं क्रिमिनल सारखा आलिमी चालत नाही. मी तो नव्हे तो मी नव्हे हा तर काय चालणार. दुसरी गोष्ट साईन डिफरचा आपण हे घेऊ शकतो सेम आहे म्हणून हा मॅटर टू मॅटर बदलत जाणारा पार्ट आहे. आपली बँक किती सुज्ञ आहे किंवा शहाणी आहे यावर डिपेंड आहे. एखादा चेक दाखल केला त्याच्यावर शेअर आला साईन डिफर त्यावेळेस आपल्याला कळायला पाहिजे की काय डिफेन्स घ्यायचा. एखादा दाखल केला त्याच्यावर आला अकाउंट फ्रोजन बाय द अमुक अकाउंट फ्रोजन असेल तर त्यावेळेस आपण डिफेन्स काय घ्यायचं आहे आपण ठरवलं. तिसरी गोष्ट आहे तुमचं रिलेशन एकमेकांशी कसं आहे फिर्यादी आणि आरोपीचं रिलेशन एकमेकात कसं आहे त्यावर डिफेन्स रेज केला पाहिजे. जनरली देताना आपण त्याला पैसे कुठल्या स्वरूपात गेले किंवा कुठल्या स्वरूपात आपण घेतले. बँक ट्रान्झॅक्शन असेल तर तुम्हाला खूप प्रिकॉशन घेऊन करावं लागतं. बँक ट्रान्झॅक्शन नसेल तर मग त्यानुसार तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही डिफेन्स रेज करू शकता. पण हा डिफेन्स तुम्हाला जोपर्यंत फ्रॉड चालू आहे तोपर्यंत तुम्ही 10 नाही 15 20 100 डिफेन्स घ्या. किती 100 डिफेन्स घ्यायचं. पण ॲट द टाइम ऑफ फायनल आर्ग्युमेंट यू शुड स्टिक अप विथ लास्ट डिफेन्स. जो तुम्हाला योग्य वाटते त्या डिफेन्सला स्टिकअप राहणे आणि आर्ग्युमेंट करणे. अदरवाईज सक्सीडचा चान्स नाही. तर चेकवर रिटर्न मेमो रेफर टू ड्रॉवर असं शेअर आलेलं आहे दाखवते. सगळे शेअर बसतात अकाउंट क्लोजला बसतं म्हणजे बाकीचे सगळे तेवढी जेवढी लिस्ट आहे ना लिस्ट त्या सगळ्याला बसतं. त्यामध्ये एकच लिस्ट किंवा एक वेगळी रिझन आहे म्हणून म्हटलं तुम्हाला
अकाउंट लॉक बाय, असे काही परिस्थिती असते की चेक दिले, आता DSK सारखी प्रकरणे आहे की चेक दिलेत त्यांनी सगळ्यांना वाटले, पण ज्यावेळेस वरून चौकशी झाली त्यावेळेस त्याचे सगळे अकाउंट सील करून टाकले, अकाउंट सील करून टाकले. असा चेहरा जर असेल तर मग तुम्हाला इकडे जाता येणार नाही, सिव्हिलला जाता येईल. चेक बरोबर हँडरायटिंग आणि म्युझिकल हँडरायटिंग वेगळा असेल तर काही फरक पडत नाही, आतापर्यंत पडत होता. त्यामध्ये धरताना सुरुवातीचे सायटेशन असे होते, तुम्ही चेकमध्ये थोडा जरी बदल केला तरी मटेरियल अल्टरेशन इन द इन्स्ट्रुमेंट ह्या गृहितकाखाली तो सगळं बाजूला निघत जायचं. एखाद्या संस्थेला चेक दिला आपण किंवा कुणाला दिला असेल तर आपण त्याचं काय काय करतात, ते आपल्याकडे चेक घेतात, त्यांच्या नावाचा शिक्का मारतात, झाला बरं. आत्ता काय नाही, फक्त सगळ्यात एकच महत्त्वाचं आहे या चेकच्या प्रकरणामध्ये, if the appeal admit the signature on the check, remaining all part are not necessary. परवा एक मागच्याच आठवड्यात सायटेशन काही कुठलेही अल्टरेशन किती कसलेही असू द्या, काही फक्त पतसंस्थेला चेक घेतात सिक्युरिटी म्हणून. सिक्युरिटीला पण लागू पडतात, सुरुवातीला नव्हते सिक्युरिटी म्हणून. कसं सांगते हायर पर्चेस आर्ग्युमेंट असायचे बघा, आपण एखादी गाडी घेतली, आत्ता सोडून द्या, हा याच्यामध्ये पण सांगता राहिलं. आता यामध्ये पण बरेच प्रकार झाले. आपण आता चेक जो आहे, आता आमचा एक पुढे गेले पाटील साहेब पुढे गेले पुकारला, त्यांच्या याच्यात एक त्यांचं आमच्या एका मॅटरमध्ये आहे की तुम्ही ज्या बँकेमध्ये चेक भरताना तो चेक पहिला सुरुवातीला त्या दुसऱ्या बँकेत जायचा, म्हणजे आरोपीच्या बँकेत जायचा. आरोपीच्या बँकेत तो प्रेझेंट झाला की त्यांचा सगळा रिटर्न मेमो आपल्याला यायचा, आणि तो रिटर्न मेमो आपल्याला आला की तो रिटर्न मेमो प्लस आपल्या बँकेचं तो चेक, आपल्या बँकेचं इंटिमेशन लेटर, असं सगळं मिळून दाखल करायचं. त्यामुळे ती गोष्ट क्लिअर होती की ह्या स्टेजने असं आलं. आता ते होत नाहीये. आता काय झालं, आपण चेक आपल्या बँकेत भरला, आपली बँक स्कॅन करते, त्या बँकेला पाठवते, ती बँक तिकडून बघते चेक बाउन्स, तर शेरा कळवती, आपल्या बँकेला कळवती बाउन्स. रिटर्न मेमोवरचा शेरा ही आपली बँक आपल्याला मारून देते. कोण? आपलीच बँक आपल्याला मारून देते की तुमचा चेक अमुक अमुक बँकेत बँक ऑफ इंडियाला पाठवला होता, नावराशाखेला बाउन झालाय, तो ह्या कारणाने परत आला. त्यावेळेस गोष्टी अशी होती की त्या बँकेचा रिटर्न मेमो आहे का नाहीये, दॅट पार्ट युअर मॅटर विल बी डिसमिस, असं होऊ शकतं. पण हा एक टेक्निकल पार्ट झाला. त्यावेळेस एक सुज्ञपणा आपण वापरायचा की ज्यावेळेस अशी परिस्थिती झाली असते त्यावेळेस आपल्या बँकेचा माणूस आपण तिथं आणणे, तो तपासणे, प्लस आरोपीच्या बँकेचा माणूस आणणे आणि तो तपासणे, की जेणेकरून तो प्रूव्ह करून घेणे की अशा परिस्थितीमध्ये आहे. अजूनही तिसरं की इन्स्ट्रुमेंटच पाहिजे असा एक पार्ट नाही. आता ECS सिस्टीम चालू झाली. तुम्ही जे म्हणले ते हायर परचेसला लागू होतं सुरुवातीला. हायर परचेस फ्रीज घेतला, गाडी घेतली, किती महिन्याचे चेक, 15 हप्त्याचे 15 चेक देऊन टाकायचे, तो महिन्याला एक चालायचं, एक जरी बाउन झाला तरी चालेल. आता तसं नाही. आता आपण फॉर्म भरून देताना ECS मॅन्डेट केलेलं असतं, इलेक्ट्रॉनिक चेक्स म्हणतो आपण त्याला, की त्याच्याप्रमाणे तुम्ही दर महिन्याला अमुक तारखेला अमुक बँकेत अमुक चेक येणार आणि तो म्हणजे डिमांड होणार आणि जाणार असं चालतं. ECS इलेक्ट्रॉनिक ECS जरी असलं तरी त्याच्यावर विदाऊट इन्स्ट्रुमेंट आपण ते ECS असते, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा आपण मॅटर करू शकतो. आरोपीला BW वॉरंट किती वेळा काढू शकतो आपण? जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण तो हजरच होत नाही कोर्टात आणि पोलीस शेरा मारून देतात, सदर व्यक्ती आढळून आली नाही. हे त्यांनी विचारलं तसंच, तुम्ही जोपर्यंत त्याचा पत्ता सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला जाऊन त्याला थोबडीत मारता येणार. आरोपी पोलीस स्टेशनला आधी आलाय का, तो हजर झालाय का, जामीन दिलाय का? आता काही चेकचे खटले मोठे आणि एखादा प्रतिष्ठित माणूस आहे, तो पोलीस स्टेशनला बसूनच रिपोर्ट तयार करतो, मग त्याची प्रोसेस काय करायची? सगळ्यात भारी प्रोसेस ते BW काढायचं आणि इथं स्पेशल पोलीसची अपॉइंटमेंट करून घ्यायची. त्या पोलीसचा आपण भत्ता भरायचा की वॉरंट, पोलीस, आपली गाडी, पक्षकार, एक दिवसचं जेवण आणि बजवून आणणं. 3 वेळाच काढले की अजून काही बजेट ठेवायचं. चांगला 138 आणि 420 दोन्हीही मॅटर एकाही इन्स्ट्रुमेंटला होऊ शकतात. 3 मॅटर होऊ शकतात. त्याच्या पुढे मी जाऊन सांगतो की तुम्ही तोच चेक
सिव्हिलमध्ये रिकव्हरीला टाकू शकता, ती तुम्ही डिमांड वेगळी करू शकता विथ इंटरेस्ट. इथे चेकमध्ये नोटीस पाठवताना तुम्ही एक प्रिकॉशन निश्चित घ्यायची की कधीही नोटीस पाठवताना 5 लाखाच्या चेकचा अमाऊंट प्लस आमच्या आतापर्यंत होणारे 1 लाख रुपयाचे व्याज असे 6 लाख रुपये मला द्या अशी कधीही नोटीस पाठवायची नाही. तुम्ही डिमांड नोटीस पाठवताना जेवढी चेक अमाऊंट असेल तेवढीच चेक अमाऊंटची नोटीस पाठवणं प्रमुख आहे. आणि सिव्हिलची नोटीस पाठवायची असेल तर तुम्ही त्याचं लिमिटेशन वेगळं पडतं. फ्रॉम द डेट ऑफ लास्ट ट्रान्झॅक्शन 3 वर्ष पकडायचं, 3 वर्षात कधीही करू शकता आणि ते टाकू शकता. तिसरी गोष्ट की तुमचं ट्रान्झॅक्शन युनिट कसं झालंय, काय झालंय, ती स्टोरी तुम्हाला 420 मध्ये जर बसवता येत असेल तर नो कन्सर्न विथ 138. 138शी त्याचा काही संबंध नाही. 138 हा सेपरेट मार्गाने जाणार, सिव्हिल याच्या सेपरेट मार्गाने जाणार आणि 420 हा त्याच्या सेपरेट मार्गाने जाणार. शेवटी आपलं अल्टरनेटिव्ह तेच राहतं, पण त्या गावाला जायचे मार्ग 3 वेगवेगळे बदलतात आणि त्यानुसार आपण आपली पद्धत ठेवली पाहिजे. 420 मध्ये दाखल करताना तुम्ही आत्ता जसे 420चं खटला दाखल करायचे आणि त्याला सगळे 138चे इन्ग्रेडियंट्स टाकले की याने अमुक तारखेला चेक दिला, तो बाहून झाला, नाही झाला, ते झाला असं म्हणून जर 138चे टाकले तर तो तुमचा पर्पज सर्व होणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला 420 खाली खटला त्याच्या विरुद्ध करायचे तर चेकची स्टोरी देऊन तुम्हाला इन्ग्रेडियंट 420चे वापरावं लागतं. देर इज द इंटेन्शन ऑफ द अपील पर्सन टू डिसीव्ह फ्रॉम द बिगिनिंग. मला आर्थिक फटका बसावा, सुरुवातीपासून हा हेतू मनात ठेवून त्याने हा सगळा उद्योग केला आहे, हे सगळं त्यामध्ये कव्हर करून घ्यायचं आणि मग 420ला जाता येईल. आणि ते सेपरेट रन होतं, ट्रायल पण सेपरेट रन होतं. इकडं आपण जसं म्हणतो बघा, ॲक्सिडेंटचे मॅटर असतात आणि एमईसीटीचे मॅटर असते, त्याच याच्यावर आले. ॲक्सिडेंटच्या मॅटरमध्ये तो ॲक्युटेल झाला म्हणून एमईसीटीची जबाबदारी त्याची चुकती का? नाही. तसं 420 मध्ये जो कन्व्हिक्ट झाला, 138 मध्ये कन्व्हिक्ट झाला, सिव्हिलमध्ये सुटू शकतो, बाजूला जाऊ शकतो. सिव्हिलमध्ये रन केला तर 138ला सुटू शकतो. हे वेगवेगळे क्लासेस आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या याच्यात बसवतात त्या सेक्शनचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते पाहिले पाहिजे आणि त्यानुसार गेले पाहिजे. ॲट द सेम टाइम करतात ॲट द सेम टाइम. पण याला लिमिटेशन जास्त. आता तुम्ही हे पर्टिक्युलर पिरियडमध्येच करावं लागतं 138. 420ला लिमिटेशन किती आहे कोण सांगू शकेल? 7 years. जितकं त्याची आणि सिव्हिलला 3 years. म्हणजे तुम्हाला रन करताना आधी 138 करावं लागेल, सिव्हिल करता येईल 420 पण. पण ज्यावेळेस तुम्ही लेट जाता, लागले आत आणि गेले महिन्याने दवाखान्यात, तुम्हाला सगळं खराबच झालेलं असणारे पार्ट. तसं नाही का, तुम्ही 420 खाली जरी गेले तरी प्रॉम्प्ट ॲक्शन काय, हे तर 10 दिवस लेट झाली, 2 दिवस लेट झाली पिरियड द्यायला तरी आपण म्हणतो डिले इन फायलिंग. लिमिटेशन जरी तसं असलं, कुठल्या कारणाने तुम्हाला रिस्ट्रिक्ट केले तो पिरियड तोही मेन्शन करावा तुमचीच याच्यावर घ्यायचं. तुम्ही जिथे राहता तिथंच तुमचं ट्रान्झॅक्शन कुठे झालंय त्याप्रमाणे घ्या. चेक सोडून द्या, तुमचा व्यवहार कुठे झालाय कधी घरी येऊन दाखवा. तुम्हाला तुमच्या हाती दाखवायचं असेल तर तो आता त्यांनी मला घरी चेक दिला सांगा, बसवणं तुमच्या डिपेंड. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण डायरेक्टरची भूमिका करतो. स्टोरी पण आपणच बनवतो, पिक्चर निर्मिती आपणच करतो, फायलिंग पण आपणच करतो. पण ज्यावेळेस उभं राहायची वेळ येते, प्रत्यक्ष जी वेळ येते ती ज्यावेळेस विटनेस बॉक्समध्ये गेल्यावर तिथेच आपली परीक्षा संपते. आपला विटनेस एकदा बॉक्समध्ये असला की आपला कुठलाही कंट्रोल त्यावर राहत नाही. त्यामुळे तुमचं क्लेवर ड्राफ्टिंग, एकदम मस्त ड्राफ्टिंग, पिक्चर ड्राफ्टिंग जरी असलं तरी फिर्यादी किंवा तो साक्षीदार तुम्हाला कितपत साथ देईल यावर सगळं डिपेंड असतं. सर, आणि जर चेक जर जॉईंट अकाउंट असेल तर दोघांच्या पण सही असतील, एकाची सही असेल तर नाही. सही असं असतं की दोघं जण आहेत आणि सिग्नेटरी ऑथोराइज सिग्नेटरी एक आहे, तरी पण अकाउंट होल्डर 2 असल्यामुळे दोघांना तुम्ही कन्वर्ट करू शकता. आरोपी दोघं पण चेकवर सही जर एकच असेल तर चालतं ना. जॉईंट अकाउंटचा फंडा काय राहतो, तुम्ही 3 जण जॉईंटला एकत्र असले तरी सिग्नेचर ऑथॉरिटी एकच असते. म्हणजे तुम्हीच येता ना, तुम्हीच येता त्याला अथॉरिटी की आमच्या वतीने तू सही करून दे. म्हणजे यू इम्प्लाइड कन्सेंट इज देअर. मग त्या दुसऱ्याच्या वतीने आपण वकील असेल तर मग डिफेन्स कसा घ्यायचा? काय
त्या 2 डायरेक्टर असतील, एकाला सिग्नेचर अथॉरिटी दिली असेल आणि जो दुसरा असेल, त्याच्या वतीने डिफेन्स कसा घ्यायचा मग? इन केस कंप्लेंट दाखल झाली, 138 दाखल झालं, डिफेन्स कसं घ्यायचं? तसा डिफेन्स कसा घ्यायचा मग? तुमची जॉईंट अँड शेड्यूल लायबिलिटी येते सगळे. जॉईंट अकाउंट जॉईंट शेड्यूल लायबिलिटी. मग तुम्ही असं म्हणू शकता का पण सर 138 मध्ये नाही एकाने सही केली, दुसरा डायरेक्टर आहे हे कसं कळलं? ते ती फिर्यादीवर firm- आहे ना, हा ना, पुन्हा respond हा, ते करणार. presumption period. ते ज्यावेळेस सिद्ध करतील हे होईल, त्याच्या पुढचा पाठ आला की तुम्ही तिथं आहे, भागीदारी संस्था आहे, भागीदारी संस्था किंवा कंपनी आहे असं धरू आपण, एकाने चेक दिला तर तो कंपनीच्या कॅपॅसिटीमध्ये गेलाय की इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये गेलाय, ही जबाबदारी तुमची. तुम्ही सांगणे ते बाय फरकेट करणे. पण मग अशाच मॅटरमध्ये कंपनीला जर 7 डायरेक्टर आहेत आणि एकाला अथॉरिटी आहे चेक देण्याची, बरोबर, तर आरोपी नंबर 1 कंपनी असं नाव मग तो डेटच राहणार, त्या आरोपीला समज कशी लागते? नाही कंपनीला डायरेक्टर व्यवसायाला संस्था जरी असल्या पण तरी त्याला नोटीस पाठवणं गरजेचं असतं. तसं नाही. हां, म्हणजे माझी शंका वेगळी आहे की फिर्यादी एक कंपनी आहे आणि आरोपी पण कंपनी आहे, कंपनीला 3 डायरेक्टर आहे, तर आरोपी किती होणार? 3 आरोपी. बरोबर. तर त्याच्यामध्ये समजा कंपनी असं नावाने जर टाकलं असेल आरोपीला, 1 नंबर आरोपी कंपनी, मग त्याची सर्व्हिस कोणाला होणार? 1 नंबर कंपनी एक नंबर डायरेक्टरच करायची. एक तो नंबर डायरेक्टरच करावी लागेल. नाही XYZ कंपनी डायरेक्ट सगळे खाली घ्यायचे. 1 नंबरला कंपनी आणि 2, 3, 4 पार्टनर. एक्झॅक्टली. मग 1 नंबरची कंपनी म्हणतोय ना, मग तो त्याची डायरेक्टर सर्व्हिस तुम्ही पण टाका त्यांचं. बघा डायरेक्टरचे पत्ते वेगळे असू शकतात रेसिडेन्सचे आणि कंपनीचा ऑफिशियल पत्ता वेगळा. कंपनीचा ऑफिशियल पत्ता टाकायचा आणि त्याच्यापैकी थ्रो डायरेक्टर असं म्हणून एक फायनान्स कंपनीचे जे चेक असतात, चेक बाउन्स होतात, एखाद्याचा EMI 20,000 रुपये, 20,000 चेक बाउन्स झाला तर फायनान्स कंपनी दाखल करते 20,000चा चेक खाता दाखल करते का पूर्ण 20,000. आता एक सांगतो. अशा साधारणतः 90 फायनान्स कंपनी जर असेल तर ॲक्विटल चान्सेस 95% किती? 95%. फायनान्स कंपनी काय करते? हायर पर्चेस ॲग्रीमेंट सारखं 2,000चे चेक घेते. 20,000चं असलं ना 2,000चे चेकवरती दाखल करणार प्रकारे मिटवायचे ना, एवढा ऑस्टेंशन एवढे व्याज असं करून ते दाखवावं लागतं. म्हणजे चेक जरी 2,000चा असला तरी 50,000ची मागणी करताना 200%. त्यावेळेस सगळ्यात सुज्ञ काम करायचं. जर चेक अमाऊंट आवाक्यातली असेल तर ज्या दिवशी हजर होईल, ज्या दिवशी समज लागेल आणि हजर होईल त्या दिवशी ते 2,000 रुपये भरून टाकायचे. नोटीस मिळाली असो नाही तर मिळालेली नसो, फक्त तुम्ही स्पेसिफिक पिरियडमध्ये जायचं. समज लागलं कळालं लगेच, सर मी द्यायला तयार होतो, हेच घेत नव्हते, 2,000च्या म्हणजे 50,000 मागत होते मला, बघा 2,000 मी देऊन टाक, तो मॅटर संपून जातो. पण ते मीटर्स इन्स्ट्रुमेंटचं जे स्टॅग्नेशन आहे ते जे तुम्ही सांगताय दॅट इज ओव्हररूल्ड ना. कुठलं हे मीटर्स इन्स्ट्रुमेंट मध्ये हेच सांगितलं की ज्या दिवशी आपण अपियर होतो ती अमाऊंट भरली की केसेस ओव्हर. केस संपत नाहीये. तुम्ही अजूनही तो समजून घ्या. ते भरले म्हणून केस संपणार नाही तुमची, पण तुमची लायबिलिटी संपते. त्या चेकच्या अगेन्स्टची लायबिलिटी संपते आणि चेकच्या अगेन्स्ट लायबिलिटी जर त्याला दाखवायची असेल तर नाही बाबा मला नोटीसच मिळालेली नव्हती, हा फंडा आधी क्लिअर ठेवावा लागेल आणि मला ज्या वेळेस कळलं त्यावेळेस मी पैसे देऊन टाकले. मॅटर चालवलं रन करायला सोयीचं काय म्हणजे भरले लगेच सुटला असं होत नाही, पण आपल्या दृष्टीने तर सुटल्याच जाणार. मग अशी जसं म्हणजे कॉम्प्रोमाइज विषय असतो, आपण पैसे भरले की आपण संपलं, त्या केस संपत नाही पण विषय संपत नाही. जर जे चेकची अमाऊंट आहे समजा 1.5 लाख आणि आरोपीने जर ते टोटल भरले पण फिर्यादीची डिमांड जास्त असते, तुम्हाला काय करायचं? चालवायचं मॅटर आपली 1.5 लाख भरून टाकायचं कोर्टाने, 1.5 लाख भरून ठेवायचे. माझी प्रामाणिकपणा तिथे दाखवून द्यायचं, मी प्रामाणिक होतो, मला पैसे देणं होते. फिर्यादी ते विड्रॉ करू शकतो का? कुठले? त्याला विड्रॉचा अधिकार आहे. ज्यावेळेस विड्रॉल आलं त्यावेळेस ॲक्सेप्टन्सला आलं त्यावेळेस मला काय द्यायला यंदा काय केलं हे सांगता आलं, साहेब म्हणून ते पैसे देतो तुला नंतर पण करून घे. कारण काही गोष्टी फिर्यादी आरोपीला वगैरे त्रास देतात की आता 1.5 लाख तसं होतं पैसे तसं इथे काहीतरी आपल्याकडे पाहिजे. या पद्धतीने जाऊन तुम्ही करू शकता. फिर्यादीचा प्रश्न मग चेक घेताना नेमकी काय काय काळजी घ्यावी, म्हणजे हे पुढचं हे करावं लागणार.
नंबर संबंधित आहात की निगडीत आहात हे पहा. आता काही जण घेताना त्याचं अकाउंट स्टेटमेंट, त्याचं अकाउंटचं पासबुक, त्याची ओळख या सुद्धा गोष्टी केल्या जातात. काही संस्था आत्ता तर अशी सुरुवात झालेली आहे की काही संस्था तुम्हाला पैसे द्यायचे, लोन द्यायचे, तर तुमच्या अकाउंटची माहिती घेणार, तुमच्याच बँकेकडून तुमचे साईन, त्या अकाउंटची साईन व्हेरीफाय एका फॉर्मवर करून आणून देऊन तो फॉर्म त्यांना सबमिट करावा लागतो. यास याचं हे अकाउंट आहे, याच्या अकाउंटला ही साईन आहे आणि ही सेल्फी आहे. सर CRPC 357 आणि 138 एकत्र दाखल केलं. काय काय CRPC 357 नुकसान भरपाईसाठी 138 एकत्र. पुढे आम्हाला प्रश्न नाही समजला. CRPC 357 मध्ये नुकसान भरपाई आणि आपलं चेक बाउन्ससाठी 138 एकत्र दाखल केलं. एकत्र नाही, तो प्रोव्हिजन आहे 357. तो कुठल्याच आहे. कारण की असे एक मला सांगा 138च्या प्रोव्हिजन प्रमाणे शिक्षा किती आहे? चला, 1 वर्ष. शिक्षा किती? 2 वर्षाची शिक्षा. दंडाचं प्रमाण किती आहे? 22 ऑफ द चेक अमाऊंट. अजून याच्यावर किती देत आहे तिथे संपला पाठ. आता हा पाठ आहे. तुम्ही मॅक्झिमम 2 वर्षाच्या पुढे शिक्षा देऊ शकत नाही, पण 2 वर्ष देऊ शकता. कॉम्पेन्सेशन देताना तुम्ही चेक अमाऊंट जे आहे 1 लाख असेल तर 2 लाख चेक अमाऊंट तुम्ही त्याला फाईन टाकू शकता. ती फाईन जर 2 लाख असेल तर 2 लाखातून किती अमाऊंट कोणाला द्यायची हे कोर्ट डिसाईड. ती अमाऊंट जी आहे 2 लाखाची अमाऊंट, त्या 2 लाखाच्या अमाऊंटपैकी येणारी भरल्यानंतर आरोपीने भरल्यानंतर ती अमाऊंट त्याला वर्ग करण्यात यावी, देण्यात यावी असं 357 खाली म्हटलं जातं. म्हणजे जे कॉम्पेन्सेशन दिले जातं 357 खाली जे कॉम्पेन्सेशन दिलं जातं ते कन्व्हिक्शनमधून येणाऱ्या दंड रकमेतून वर्ग केले. 50,000चा चेक आहे पण आता ते नुकसान भरपाईसाठी 1 लाख रुपये मागतात. नाही, मागण्याचा प्रश्न नाहीये. मागताना तुम्ही त्याच्या 50च्या पुढे जाऊ शकत नाही. तो पाठ सोडा, तो पाठ सोडा, तो नाही. हे कन्व्हिक्शनचं चालू 357 ऍप्लिकेबल कधी होईल? आधी तो व्हायचं कारणच नाही. त्याचं ऍक्ट अपॉन होणार तो जजमेंटच्या वेळेस, म्हणजे कन्व्हिक्शनच्या ज्यावेळेस ओपिनियन पर्यंत कोर्ट येतं त्यानंतर ते चालू. त्याच्या आधी व्हायचं कारण नसतं. फिर्यादी शाखा आणि आरोपीचा चेक जर ह्या कोर्टाच्या ज्युडिक्शन मधला आहे आणि त्याची मेन ब्रँच फिर्यादी शाखेची दुसऱ्या कोर्टात आहे, त्यांच्या तिकडे चेक भरतात. जिथं हे होते तसं त्याप्रमाणे दिलं जातं. आता तर नवीन याच्याप्रमाणे तर तुम्ही आता महानगर बँक आहे किंवा ॲक्सिस बँक आहे, तुमचं खातं दिल्लीला आहे पण तुम्ही तो इथं चेक प्रेझेंट करू शकता. रेसिडेन्स बघितला जातो. केटी थॉमसचे जजमेंट आहे त्याच्यानुसार मग जसे बदल होत गेले पण मल्टिपल चान्सेस आहेत की तुम्ही दाखल करू शकता. आरोपीचं राहिलं, आरोपी दाखव, फिर्यादी दाखव, आरोपीची बँक ट्रान्झॅक्शन पुढे झालंय की तुम्हाला जर पासवायचं असेल तर पहिले नोटीसच्या पिरियड नोटीस ते दिल्लीवरून पाठवायचे. तो एक खंड काढून टाकला. नाहीतर सुरुवातीला असं म्हणायचे की दिल्लीला नोटीस दिल्लीवरून पाठवून दिल्लीला कॉज ऑफ ॲक्शन झालं तिकडे खटले दाखल करायचे. ते प्रमाण कमी झालं. नाही तर आपल्या इकडचे सगळ्या फायनान्स कंपन्यांचे खटले कलकत्ता, दिल्ली असे दाखल. आभार माना की नक्कीच या ठिकाणी विषयी 1 तासामध्ये तसा विषय खूप मोठा आहे, परंतु 1 तासामध्ये बसवण्याचा सरांनी प्रयत्न केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्या गाडीचाही नंबर 138 आहे, मोबाईल नंबरही 138 आहे. आपली माहिती करायला सांगतो कारण की 138 मध्ये स्पेशलिस्ट आहेत. आपल्या शिरूर कोर्टामध्ये असेल, पुणे कोर्टामध्ये असेल, अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यानंतर फौजदारी हरकुलांच्या बारकाशाला आभार प्रदर्शन करण्यासाठी मी अध्यक्षांना विनंती करतो की आभार प्रदर्शन करा. आपण या ठिकाणी एक कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर असा विषय आला होता की आपल्याकडे भरपूर संख्या झालेली आहे. सर्वांना काहीतरी 4 गोष्टी मार्गदर्शक तत्वानुसार मिळाव्यात, ऐकायला मिळाव्यात, शंका कुशंका
तर आज प्रथम लेक्चर घेत असताना असं दिसलं की बरेच ज्युनियर सुद्धा शंका विचारणे इतपत तर आपल्याकडे सक्षम आहेत आणि त्या शंकेच्या निरसनातून एकमेकाला हे ज्ञानाचं देवाणघेवाण होत असतं. म्हणून आज या ठिकाणी आपल्याच बारचे सिनियर विधिज्ञ संजयजी बेंद्रे सरांना विनंती केली की सर अशा प्रकारे शाळेवरती तुम्ही खूप खटले चालवता, क्रॉस घेता, हे आम्ही कोर्टामध्ये बघितलेलं आहे, तर तुमच्या नॉलेजचा उपयोग सगळ्यांना व्हावा म्हणून सरांनी तयारी दर्शवली आणि सांगितलं की घेऊन टाकू. तर सरांचं म्हणणं असं होतं की आधी माझ्याहीपेक्षा कोणी सिनियर जर असतील तर त्यांच्यापासून सुरुवात करा. पण मी म्हटलं हे म्हणतात त्यांच्यापासून सुरुवात करा, इथं काही न विचारलं ते म्हणतात बाहेरचे आणा, हे म्हणतात हे करा, तर हे होण्यापेक्षा कुठंतरी ही सुरुवात होऊ द्या. म्हणून सरांना विनंती केली की सर तुम्हीच रिगणेशा करून द्या बारमध्ये आणि मग नंतर आपण अनेक लेक्चर कामू आणि सगळ्यांना ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या विषयावर करू. तर आपल्या विनंतीचा स्वीकार करून सर आपलेच आहेत विनंतीचा स्वीकार करून सरांनी आज या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारची माहिती 138 बाबत आपल्याला दिलेली आहे. यातून एकच महत्त्वाचं मॅटर लक्षात घेतलं पाहिजे की हा 138 हा फक्त टेक्निकल आणि लिमिटेशनवर आधारलेला आणि जो गाभा म्हणून सांगितला ती म्हणजे तुमची डिमांड नोटीस. तर हे सगळं आपल्याला अनुभवातून मिळालेलं असलं तरी चर्चेतून अजून कळतं. म्हणून या ठिकाणी सरांनी आपल्याला सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी माहिती दिली, त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं बारच्या वतीनं सरांचं मनपूर्वक आभार माहिती आपल्या ठिकाणी दिलेली आहे. आणि काही ज्युनियर मंडळींना टर्निंग पॉईंट्सवर सरांनी चेकच्या खटल्याबाबत आणून ठेवलं. म्हणून आपल्या बारचे कविवर्य DY कांबळे साहेब यांच्या वतीनं ते टर्निंग पॉईंटचं एक पुस्तक सरांना आपण सरांच्या वतीनं देत आहोत. सरांना विनंती करतो की आपण या पुस्तकाचा स्वीकार करावा. आपल्या भारताचे राष्ट्रपती